नमस्कार. आपल्या भारतामध्ये जस्ट रिसेंटली बघितलं तर 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. आता हा निकाल बघितला तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा महत्त्वाचा आहे आणि कोणत्या माहितीवर आपल्याला प्रश्न विचारू शकतात MPSCमध्ये, हेच आपण बघितलं तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला पॉईंट लक्ष देऊ की पहिला पॉईंट आपल्याला बघितलं तर हा आहे तामिळनाडू. आता तामिळनाडूमध्ये बघितलं तर एकूण किती जागेसाठी निवडणूक झाली मुलांनो, तर त्याचा आन्सर आहे 234. आणि या 234 पैकी 118 हा काय आहे, तर बहुमताचा आकडा होता. बरोबर आहे. त्याच दुसरा पॉईंट मुलांनो महत्त्वाचा आहे की यामध्ये बघितलं तर एकूण किती पोलिंग स्टेशन म्हणजे मतदार केंद्र होते, तर एकूण मतदार केंद्र किती, तर 75,032. पहिला पॉईंट. दुसरा मुलांनो, एकूण या निवडणुकीमध्ये एकूण किती उमेदवार होते, तर 4,023. हा दोन्ही पण पॉईंट इथे महत्त्वाचा आहे. आता याच्यानंतर मुलांना आपल्याला MPSCमध्ये प्रश्न येऊ शकतो, तो डेटाकडे लक्ष द्या. यामध्ये मुलांनो हे जे TV की जे विजय यांची ही का म्हणू पार्टी आहे, या पार्टीने बघितलं तर 108 जागा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या आहे आणि यांचं वोट शेअरिंग बघितलेलं आहे, तर वोट शेअरिंग एकूण 34.92%. वोट शेअरिंग म्हणजे काय, तर बघितलं तर त्या पूर्ण राज्यामध्ये जेवढं मतदान झालं त्या मतदानापैकी, जसं सपोज फॉर एक्झाम्पल 10,000 मतदान झालं असेल आणि त्याच्यापैकी बघितलं तर या TVK यांना बघितलं तर 1,000 मतं मिळाले, म्हणजे हे किती टक्के झालं, म्हणजे काय झालं, त्यांचं वोट शेअरिंग झालेलं आहे. वोट शेअरिंग झालेला आहे, हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. त्यानंतर DMKचं वोट शेअरिंग किती आहे, तर बघितलं तर 31.39 आणि यांनी जागा किती जिंकल्या, तर 73. त्यानंतर AIADMK यांनी बघितलं तर एकूण 53 आणि यांचं वोट शेअरिंग बघितलं तर 27.22. आणि हे NTK हे बघितलं तर 0 आहे आणि यांचं बघितलं तर वॉटर शेअर किती आहे, तर किती 4 आहे. म्हणजे ही झाली मुलांनो ऑथेंटिक माहिती. आता बघा मुलांनो, यापूर्वी जागेवर त्याचबरोबर कोणी मुख्यमंत्री झालं हे यावर तर आयोगाने नेहमी प्रश्न विचारलेला आहे आणि तो आपला वाचण्याचा एक भाग असायला सुद्धा पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त बघितलं तर आता आयोग बघितलं तर थोडासा डीपली प्रश्न विचारेल, तर या वोट शेअरिंगवर विचारू शकतात. त्याच्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवा. पुढे बघू. पुढच्या मुलांना बघितलं तर केरळा. बरोबर आहे. केरळ. आता केरळमध्ये बघितलं तर सर्वात पहिले एकूण किती जागेसाठी, तर पहिला आहे 140 जागेसाठी. या 140 पैकी 71 यावर काय तिथं मेजॉरिटी आहे, म्हणजे ज्या पक्षाला 71 जागा मिळाला तर तो सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. पहिला पॉईंट. त्यानंतर इथे बघितलं तर एकूण केंद्र किती होते, तर हे होते 30,495. बरोबर आहे. केंद्रक म्हणजे बघितलं तर आपण म्हणतो ना मतदान केंद्र, तसे. त्यानंतर यामध्ये एकूण किती व्यक्तीने पार्टिसिपेट केला, म्हणजे उमेदवार किती होते, तर 800 किती बघितलं तर 83. आता हा झाला एक स्टॅटिक डेटा. आता बघा आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुरुवातीला बघितलं तर जी पण पार्टी आलेली आहे तिथे बघितलं तर निवडून त्याच्या सर्वाधिक जागा त्या बघितलं तर UDF यांनी किती जागा जिंकलेल्या आहेत, तर 97. आणि याचं वोट शेअरिंग बघितलं तर 44.19%. बरोबर आहे. दुसरी जी पार्टी आहे मुलांनो सेकंड नंबर, ती आहे बघितलं तर LDF. याने बघितलं तर 35 जागा जिंकलेल्या आणि याचं वोट शेअरिंग आहे 32.82%. म्हणजे ह्या पहिल्या दोनच लक्षात ठेवा. बरोबर आहे. आणि वोट शेअरिंग आणि किती मेजॉरिटी आहे काय आहे, तर हे आपण बघितलेलं आहे. पुढचा डेटा बघू. पुढे आहे बघितलं तर सर्व भारताचं मुलांना लक्ष होतं बघितलं तर वेस्ट बेंगॉल. बरोबर आहे. ते झालमुडीपासून सर्वजण झालमुडीच्या मागं लागलेल्या, मुरमुरे शेंगदाणे आपलं टाकून बस झारमुडी असं असं वरतं खाली केलं का बस झालं झारमुडी. आता आपण बघून घेऊ वेस्ट बेंगॉलमध्ये मुलांना बघितलं तर सर्वात पहिले किती सीटासाठी मतदान होतं, तर बघितलं तर 294 सीटासाठी होतं. एकूण पोलिंग स्टेशन किती होतं, तर 80,700 किती 19 पोलिंग स्टेशन लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्यानंतर तिसरा एकूण किती पार्टिसिपेट केलेला आहे, तर 2,926 कॅन्डिडेटनी पार्टिसिपेट केलेला आहे.
ओके, संख्या खूप कमी आहे मुलांना 294च्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. पुढे बघितलं तर आता यांचं वोट शेअरिंग बघू. आणि इथे बहुमतासाठी किती आकडा लागतो मुलांना, तर 148. आता इथे बघितलं तर बी जे पी आलेली आहे, आपल्याला माहिती आहे. बी जे पीने बघितलं तर 207 एवढ्या सीटा जिंकलेल्या आहे. आणि यांचं वोट शेअरिंग किती आहे, तर 45.84% एवढं त्यांचं वोट शेअरिंग आहे. त्यानंतर टी एम सी म्हणजे ममता बॅनर्जी यांनी बघितलं तर 8 सीटा जिंकलेल्या आहे. आणि यांचं वोट शेअरिंग बघितलं तर 41.08%. बरोबर आहे, 08%. एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. काँग्रेस वगैरे याच्यावर काही विचारणार नाही मुलांना, विचारांत प्रश्न या दोघावरच विचारू शकतो. ओके, पुढे बघा. पुढचा जो पॉईंट आहे मुलांना हा आहे आसाम. बरोबर आहे, आसाम माहीत आहे मुलांना, पेढा, येडा का पेढा. बरोबर आहे, येडा का पेढा म्हटलं तर आसाम पटकन लक्षात येते, तिथचे मुख्यमंत्री. बरोबर आहे. इथं बघितलं तर एकूण 126 सीटासाठी बघितलं तर निवडणूक झालं. त्याच्यापैकी मुलांना किती मेजॉरिटी किती, तर 64वर. ओके. त्यानंतर इथे बघितलं तर एकूण पोलिंग स्टेशन किती होते, तर 31,490. त्यानंतर एकूण कॅन्डिडेट किती होते, तर बघितलं तर 722. हा पॉईंट इथे लक्ष ठेवा. त्यानंतर इथे बघितलं तर मुलांना कोणाची सत्ता आलेली आहे, तर एन डी ए. एन डी ए म्हणजे बी जे पी प्लस एक अलायन्सेस असते, त्याला एन डी ए म्हणते. बरोबर आहे, बी जे पीसोबत दुसरा कोणी असेल तर त्याला एन डी ए म्हणते. ओके, म्हणजे बी जे पीने इथे मिळून निवडणूक लढवलेली आहे. आणि यांनी जागा किती मिळवलेल्या आहेत तर बघा 92. ओके, याचं बघितलं तर 64च काय आहे बघितलं तर मेजॉरिटी आहे. आणि यांना वोट शेअरिंग किती आहे तर बघितलं तर 44.29%. त्यानंतर बघितलं तर नेक्स्ट आहे काँग्रेस म्हणजे आपला पंजाला बघितलं तर किती आहे, 21 जागा आहे. आणि याचं वोट शेअरिंग आहे 35.51%. 35.51%. हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. ओके, पुढे बघू. नंतर आहे मुलांना बघितलं तर पॉंडिचेरी. मी शेवटच्या ज्या स्लाईडमध्ये बघितलं तर मुलांना थोडंसं तुम्हाला एकदम ऑथेंटिक माहिती देतो, जे तुम्हाला पूर्वपरीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी महत्त्वाचे असेल. सुरुवातीला बघून घेऊ इथे किती एकूण कॉन्स्टिट्यूशन होते, म्हणजे किती जागा होत्या, तर 30 जागा. 30पैकी पॉंडिचेरीमध्ये मेजॉरिटी कितीची आहे, 16ची आहे. एकूण पोलिंग स्टेशन किती होते बघितलं तर 294. आणि त्याचबरोबर एकूण उमेदवार किती होते तर 1099. आता बघा 30साठी 1000 आहे, तिथं 294साठी बघितलं तर 2000 प्लस आहे. काहीतरी दिसून राहिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला, म्हणजे काहीतरी लॉजिक असेल. बरोबर आहे, असू द्या. पुढे बघू. आता इथे बी बघितलं तर एन डी ए म्हणजे काय, तर बी जे पी म्हणजे दुसरी कोणती एक पार्टीसोबत ते अलायन्सेस करून इथे आलेली असेल. यांनी किती सीटा जिंकलेल्या आहेत तर 18, म्हणजे बहुमतापेक्षा 2 जास्त आहे. वोट शेअरिंग किती आहे मुलांना बघितलं तर 38.70% आहे. दुसऱ्या नंबरवर कोण आहे, आपला पंजाबनं फक्त 6 जागा जिंकलेल्या आहे. आणि याचं वोट शेअरिंग बघितलं तर 31.43% एवढा आहे. आणि हा इथं एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की जे विजय द सुपरस्टार, ते विजय सुपरस्टार यांनी सुद्धा बघितलं तर पॉंडिचेरीमध्ये निवडणूक लढवलेली आहे. आणि त्याच्या एकूण किती जागा आलेल्या आहे बघितलं तर 3 आहे. हा डेटा खूप 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 महत्त्वाचा आहे. पुढे बघू. हां, आता बघा मुलांनो, या 5 राज्यामध्ये एकूण किती जागा होत्या, तर 824 जागा होत्या मुलांनो. किती, 824 जागा. एकूण मतदार किती होते मुलांनो, पात्र, तर हे मुलांनो 17.4 कोटी होते. ओके. पहिला टप्पा 9 एप्रिल, त्यामध्ये आसाम, केरळ आणि पॉंडिचेरी. दुसरा जो टप्पा आहे 23 एप्रिल, त्यामध्ये तामिळनाडू, पश्चिम बंगालचा पहिला, म्हणजे पश्चिम बंगालमध्येच 2 टप्प्यामध्ये इलेक्शन झालेलं आहे, बाकी इकडं एका टप्प्यात. त्यानंतर तिसरा टप्पा मुलांनो 29 एप्रिलला पश्चिम बंगालचा दुसरा टप्पा. आता यांनी वेळापत्रक कधी जारी केलेलं आहे मुलांनो आपल्या आयोगाने, तर 15 मार्च 2026 रोजी. हा पॉईंट खूप खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर या 5 राज्यामध्ये मुलांनो बघितलं तर लोकसभेच्या एकूण किती जागा आहे, तर मुलांनो 131 जागा आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे मुलांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या 5 राज्यामध्ये एकूण लोकसभेच्या जागा किती आहे, 131 आहे. पुढे लक्ष द्या. आता बघा मुलांनो, आयोगाचं काही इथे बघू आपण का म्हणू, थोडंसं वेळापत्रक जारी करण्यापासून तर शेवटपर्यंत बघू.
इथे मुलांना बघितलं तर हे 25 मार्च रोजी यांनी वेळापत्रक जाहीर केलं होतं आणि त्याच दिवशीपासून बघितलं तर आचारसंहितासुद्धा लागली होती. आचारसंहितामध्ये बघितलं तर जे पण विद्यमान सरकार असते ते कोणतेही डिसिजन, कोणत्या योजना वगैरे सुरू करू शकत नाही. आता दुसरी गोष्ट बघा, 2021मध्ये जेव्हा मुलांना बघितलं तर इलेक्शन झालं तेव्हा पश्चिम बंगालचं बघितलं तर 8 टप्प्यामध्ये झालं होतं आणि यावेळेस बघितलं तर फक्त 2 टप्प्यामध्ये झालेलं आहे. बरोबर आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचं असं म्हणणं होतं की हे सुरक्षेच्या परिस्थितीनुसार हे डिसिजन घेण्यात आलेला आहे. हा पॉईंट इथे लक्ष ठेवा. आता हे झालं मुलांना बघितलं तर एक आपण ऑथेंटिक डेटा इथं क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. ओके, चला मुलांनो, हे झालं आपला आजचा मुलांनो क्लास. चांगला वाटला असेल तर क्लासला आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.